आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। बहुतांश भागांमधील वातावरण देखील बदललेले आहे। मित्रांनो, आज आहे 23 जून। 23, 24, 25 आणि 26 जून रोजी महाराष्ट्रातील सर्वच परिसरांमध्ये मोठा पाऊस होणार आहे। या दरम्यान एकही भाग राज्यातील पावसा वाचून वंचित राहणार नाही। तर आपण जाणून घेऊयात नेमका राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार या 4 दिवसांच्या दरम्यानचा सविस्तर अंदाज। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। राज्यात बहुतांश भागात पावसाचे आगमन देखील झालेले आहे आणि आज देखील अवघ्या येत्या काही तासात आपल्याला बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। उद्या परवा तर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत। जाणून घेऊयात पाऊस होणाऱ्या भागांची नावे, पण चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पाऊस 23, 24, 25 आणि 26 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशमधील एकही भाग पावसा वाचून वंचित राहणार नाही। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले, कोकण पट्ट्यात पाहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस 23 आणि 24 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। तर 25 आणि 26 जून दरम्यान या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यासोबतच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागात सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज उद्या मोठा पाऊस पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल। तर उद्याच्या दरम्यान या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र 24, 25, 26, 27 दरम्यान संपूर्ण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी राहील। तसेच विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार पाऊस उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस सलग राहील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा जोर वाढणार आहे। काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। वातावरण देखील ढगाळ आहे आणि रात्रीपासूनच आपल्याला पाऊस वाढलेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकता हा जो राजापूर, सावंतवाडी, कणकवलीचा भाग आहे, या परिसरामध्ये तर मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। तर ईश्वरपूर, विटा, सांगोले, चिपळूण, गुहागर, वडूज, पंढरपूर, अकलूज, नीरा, बारामती, भोर, महाड, दापोली, तसेच लवासा, मुरुड, जंजिरा, दोंड, करमाळा, जामखेड, चाकण, शिरूर, पनवेल, त्यासोबतच पाथर्डी, जुन्नर, उल्हासनगर, वसई, विरार, त्यासोबतच अकोले, घोटी, वाडा, बोईसर, श्रीरामपूर, संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, जवाहर, बोईसर, वापी, पेठ, मनमाड, चाळीसगाव, त्यासोबतच वैजापूर या भागात देखील मोठा पाऊस येत्या काही तासात सुरू होईल। वापी, वलसाड, सताना, मालेगाव, अहवा, नवसारी, वायरा, नवपूर, साखरी, अंमळनेर, तसेच पाचोरा, चाळीसगाव, नंदुरबार, श्रीपूर, दाढीफाटा, तसेच भरूच, सुरतचा भाग देखील असेल, सेंधवा, राजपिपळा या परिसरात देखील मोठा पाऊस होईल। त्यासोबतच मित्रांनो, इकडे विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। बोदवड, अकोट, अकोला, त्यासोबतच इकडे अचलपूर, धरणी, मुलताई, बेतूल, त्यासोबतच वरुड, काटोळ, संवत्सर, अमरावती, अकोट, अरवी,
त्यासोबतच कारंजा, लाड, खामगाव, यवतमाळ, वाशिम, मेहकर, अरणी, पांढरकवडा, पुसद, तसेच किनवट, उमरखेड, जिंतूर, परभणी, भोकर, निर्मल, अहमदपूर, परळी, निजामाबाद, उदगीर, देगलूर, लातूर, बार्शी, धाराशिव, केज, परळी आणि बीडच्या भागात देखील, तसेच इकडे नळदुर्ग, बिदर आणि सोलापूर, पंढरपूरचा बहुतांश भाग या परिसरात देखील आपल्याला आज आणि उद्या म्हणजेच पुढील 48 तास या भागांसाठी मोठे पावसाचे असतील. तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट. आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.